हॅलो स्टुडंट्स, आज आपण फर्स्ट चॅप्टर इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट या टॉपिकमधील मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंटवर डिपेंड नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत. एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल, मिस्टर अमे अँड मिस्टर आशिष आर पार्टनर्स इन अ पार्टनरशिप फर्म टायटल ॲज मेसर्स आनंद एंटरप्राइज. मेसर्स आनंद एंटरप्राइज या पार्टनरशिप फर्ममध्ये मिस्टर अमे आणि मिस्टर आशिष हे दोन पार्टनर्स आहेत. शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3:2 रिस्पेक्टिव्हली. आणि या दोघांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो किती सांगितलेला आहे? 3:2 सांगितलेला आहे. On 1st April 2018, their capital balance were Mr. Ame rupees 1 lakh and Mr. Ashish rupees 50,000. 1st April 2018 म्हणजे त्यांचा कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स आपल्याला किती सांगितलेला आहे? अमेचा 1 लाख रुपये आणि आशिषचा 50,000 सांगितलेला आहे. Their drawing during the year were allowed on The drawing during the year where Mr. Ame rupees 20,000 and Mr. Ashish rupees 25,000. अमे आणि आशिषने जे कॅपिटल इन्व्हेस्ट केलं होतं त्यामधून त्यांनी ॲज अ ड्रॉइंग म्हणून किती अमाऊंट विथड्रॉ केलेली आहे? अमेने 20,000 आणि आशिषने 25,000. ॲज पर पार्टनरशिप डीड 10% पर ॲनम इंटरेस्ट इज अलाउड ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपल्याला किती पर्सेंट सांगितलेलं आहे? 10% म्हणून सांगितलेलं आहे. अँड 12% पर ॲनम इंटरेस्ट इज चार्जड ऑन ड्रॉइंग मिस्टर अमे. त्याचप्रमाणे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपल्याला किती पर्सेंट सांगितलेला आहे? 12% सांगितलेला आहे. मिस्टर अमे गेट सॅलरी रुपीज 3,000 पर मंथ. मिस्टर अमेरला सॅलरी किती दिली जाते? 3,000 पर मंथ सांगितलेला आहे. अँड मिस्टर आशिष इज इंटायटल टू गेट कमिशन ॲट द रेट 5% ऑन द नेट सेल्स विच इज रुपीज 4 लाख. आणि आशिषला काय दिलं जात आहे? कमिशन दिलं जात आहे 5%, ते पण नेट सेल्सवर. आणि आपल्याला नेट सेल्स किती सांगितलेलं आहे? ते 4 लाख सांगितलेलं आहे. द डिव्हिजिबल प्रॉफिट इज रुपीज 90,000. प्रॉफिट आपल्याला किती सांगितलेलं आहे? ते 90,000 सांगितलेलं आहे. प्रिपेअर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2019 अंडर. मग आपल्याला इथे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. दोन मेथडने आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. फर्स्ट मेथड आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि सेकंड मेथड आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. या दोन मेथडने आपल्याला काय करायचं आहे? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इथे प्रिपेअर करायचं आहे. तर याचं आपण सोल्युशन बघूयात. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर आपल्याला दोन मेथडनी करायचं आहे. फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करताना दोन अकाउंट इथे आपण प्रिपेअर करतो. फर्स्ट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि सेकंड अकाउंट कोणतं प्रिपेअर करतो? पार्टनर्स करंट अकाउंट. आणि त्याचप्रमाणे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडने आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर फक्त एकच अकाउंट आपण प्रिपेअर करतो, त्यामध्ये कोणतं? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे अशा प्रकारे आपण याचं फॉर्मॅट प्रिपेअर केलेलं आहे. आता या प्रॉब्लेमचं आपण इथे फर्स्ट ऑफ ऑल काय करूया? सोल्युशन बघूयात. आता या प्रॉब्लेममध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण फिक्स्ड कॅपिटल मेथडने हे प्रॉब्लेम इथे सॉल्व करूया. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये दोन अकाउंट आपण प्रिपेअर करणार आहोत. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, त्याचा आपण फॉर्मॅट इथे प्रिपेअर केलेला आहे. डेबिट साईड, क्रेडिट साईड. डेबिट साईडला पर्टिक्युलर्स अमे फर्स्ट पार्टनर, आशिष सेकंड पार्टनर आणि क्रेडिट साईडला पर्टिक्युलर्स अमे अँड आशिष. त्यानंतर सेकंड अकाउंट आपल्याला कोणतं प्रिपेअर करावं लागतं? पार्टनर्स करंट अकाउंट. डेबिट साईडला पर्टिक्युलर्स अमे फर्स्ट पार्टनर, आशिष सेकंड पार्टनर आणि क्रेडिट साईडला पर्टिक्युलर्स आणि अमे अँड आशिष. सोल्युशन बघूयात. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला प्रॉब्लेममध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे? अमे आणि आशिषचा आपल्याला त्यांनी प्रॉफिट शेअरिंग रेशो किती दिलेला आहे? 3:2 सांगितलेला आहे. 3:2 प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणलं तर अमेचं 3 आणि आशिषचं किती असणार आहे? 2. आणि 3+2 म्हणजे किती असणार आहे? 5. त्यामुळं अमेचा रेशो किती असणार आहे? 3/5 आणि आशिषचं किती असणार आहे? 2/5 असणार आहे. पुढे आपल्याला त्यांचा ओपनिंग कॅपिटल बॅलन्स अमेचा किती दिलेला आहे? 1 लाख रुपीज आणि आशिषचा 50,000. त्याप्रमाणे आपण घेऊया पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन. अमेचं किती कॅपिटल आहे? 1 लाख आणि आशिषचं किती आहे? 50,000. त्यानंतर पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे? पुढे आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे? दे आर ड्रॉइंग ड्युरिंग द इयर वेअर
मिस्टर अमे रुपीज 20,000 अँड मिस्टर आशिष रुपीज 25,000. आता अमे आणि आशिषचं जे कॅपिटल त्यांनी इन्व्हेस्ट केलं होतं त्यामधून अमेनी 20,000 आणि आशिषनं 25,000 असं ड्रॉइंग म्हणजे त्यांच्या पर्सनल यूजसाठी त्यांनी अमाऊंट ती विथड्रॉ केलेली आहे. आता कॅपिटलमधून अमाऊंट विथड्रॉ केली म्हणजे त्या दोन्ही पार्टनरचा कॅपिटल बॅलन्स कमी होणार की ज्यामुळं हा पार्टनर्सचा लॉस असणार आहे. त्यामुळे लॉस असल्यामुळे पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला घेणार आपण टू ड्रॉइंग्ज अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये आपण फक्त इथं कॅपिटलचं पोस्टिंग करतो आणि पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये जे अदर इन्फॉर्मेशन दिलेले असतात जसं की इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, सॅलरी, कमिशन, ते पार्टनर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं त्यांचं इन्कम असेल तर ते पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण त्याचा इफेक्ट देतो आणि पार्टनर्स करंट अकाउंटचं जे एक्सपेन्सेस किंवा लॉसेस असेल ते आपण डेबिट साईडला इथे त्याचा इफेक्ट देतो. आता ड्रॉइंग्स त्यांचं कॅपिटल बॅलन्स कमी होणार म्हणजे त्यांचा लॉस झाला म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला घेतला आपण टू ड्रॉइंग्ज अकाउंट. अमेनं किती ड्रॉइंग्स घेतलेला आहे 20,000 आणि आशिषनं किती घेतलेला आहे 25,000. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे, ॲज पर पार्टनरशिप डीड 10% पर ॲनम इंटरेस्ट इज अलाउड. इंटरेस्ट इज अलाउड ऑन कॅपिटलवर त्यांनी किती पर्सेंट इंटरेस्ट देणार आहे, फर्म 10% देणार आहे. आता जे पार्टनर्सनं कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे त्यावर त्यांना जर 10% इंटरेस्ट मिळत असेल तर तो पार्टनर्सचा इन्कम असणार आहे. म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला वर्किंग नोट करावी लागणार आहे. मग आपण इथे वर्किंग नोट घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट वर्किंग नोट आपल्याला काय करायची आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटलची वर्किंग नोट आपल्याला करायची आहे. मग फर्स्ट वर्किंग नोट घेऊया. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती पर्सेंट अलाउड केलेला आहे, त्यांनी 10% अलाउड केलेला आहे. म्हणून इंटरेस्ट ऑन कॅपिटलमध्ये फर्स्ट पार्टनर आपला कोणता आहे, मिस्टर अमे. मग इथे फर्स्ट पार्टनर घेऊया मिस्टर अमे. त्यांनी किती कॅपिटल इन्व्हेस्ट केलं होतं, 1 लाख कॅपिटल त्यांनी इन्व्हेस्ट केलं होतं. 1 लाख इंटू इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती पर्सेंट आपल्याला अलाउड केलेलं आहे, 10%. म्हणून 10/100 केलं तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आहे ना, 10,000. त्यानंतर सेकंड पार्टनर घेऊया मिस्टर आशिष. आशिषने किती कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे, 50,000 कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे. आपण 50,000 घेऊयात इंटू सेम पर्सेंटेज 10/100. मग 50,000 गुणिले 10/100 गेलं तर किती येतात, 5,000 येतात. म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल अमेचं किती आहे 10,000 आणि आशिषचं किती आहे 5,000. मग आपण तिथे घेऊयात इंटरेस्ट ऑन कॅपिटल अमेचं आहे 10,000 आणि आशिषचं आहे 5,000. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघूया आपल्याला प्रॉब्लेममध्ये त्यांनी काय दिलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट आपल्याला इथे दिलेला आहे बघा त्यांनी, अँड 12% पर ॲनम इंटरेस्ट इज चार्ज ऑन ड्रॉइंग मिस्टर अमे. अँड 12% पर ॲनम इंटरेस्ट इज चार्ज ऑन ड्रॉइंग. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे किती चार्ज केलेलं आहे, 12% चार्ज केलेलं आहे. आता जे पार्टनरनं ड्रॉइंग म्हणून जी अमाऊंट विथड्रॉ केलेली असते त्या ड्रॉइंगवर फर्म इंटरेस्ट चार्ज करत असते. आता ड्रॉइंगवर आपण जर इंटरेस्ट देत असेल ते पार्टनर्सचा एक्सपेन्सेसच झाला. म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटचे आपण डेबिट साईडला घेणार टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स अकाउंट. याचा वर्किंग नोट घेऊया परत आपण. याचा वर्किंग नोट घेऊया. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपल्याला किती पर्सेंट सांगितलेलं आहे, 12%. मग सेकंड वर्किंग नोट घेऊया आपण. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. आता ड्रॉइंग्सबद्दल आपण जे 1932 जे पार्टनरशिपचे आपण जे ॲक्ट बघितले होते त्या ॲक्टमध्ये आपल्याला एक प्रोव्हिजन दिलं होतं.
त्या प्रोव्हिजनमध्ये आपल्याला काय सांगितलं होतं की जर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग चार्ज करताना जर डेट मेन्शन केली नसेल तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्सवर आपण जे इंटरेस्ट चार्ज करणार आहोत ते आपल्याला 6 मंथचं इंटरेस्ट चार्ज करावं लागेल. आता या इन्फॉर्मेशनमध्ये सुद्धा आपल्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगबद्दल काही डेट मेन्शन केलेली नाही आहे. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला इंटरेस्ट हे किती महिन्याचं चार्ज करावं लागणार आहे, 6 महिन्याचं चार्ज करावं लागणार आहे. म्हणून तशी आपण इथे नोट घेऊया. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग is calculated for the average period of 6 months as date of drawing is not given. मग आपण तशी नोट लिहिलेली आहे. मग आपण ते कॅल्क्युलेशन करूया. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपलं किती येतं. फर्स्ट पार्टनर आहे आपला पार्टनर मिस्टर अमेनं किती ड्रॉइंग विथड्रॉ केलं होतं, 20,000 अमाऊंट होती. मग 20,000 इंटू 6 मंथ्स आपल्याला चार्ज करायचं आहे म्हणून 6/12 केलं. आणि किती पर्सेंट चार्ज करायचं आहे, 12% म्हणून 12/100 केलं. तर किती येणार, 20,000 गुणिले 6/12 गुणिले 12/100 किती येणार, 1200. मग त्याचप्रमाणे दुसरं पार्टनर घेऊया. आपला दुसरा पार्टनर कोण आहे, मिस्टर आशिष. मग नाव घेऊया मिस्टर आशिषनं किती विड्रॉ केले होते, 25,000. 6 मंथचं चार्ज करायचं म्हणून 6/12 आणि 12% दिलेला आहे म्हणून 12/100. म्हणून 25,000 गुणिले 6/12 गुणिले 12/100 किती येणार, 1500. त्यामुळे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अमेचं किती आलं, 1200 आणि आशिषचं किती आलं, 1500. मग ते आपण नोट डाऊन करून घेऊया. अमेचं किती आलं, 1200 आलं आणि आशिषचं किती आलं, 1500 आलं. इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे ते बघूयात. नेक्स्ट इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे, मिस्टर अमे गेट सॅलरी ₹3,000 पर मंथ. अमेला किती सॅलरी देत आहे फर्म, 3,000 देत आहे पर मंथ. पर मंथला 3,000 देत असेल तर 1 इयरचं किती. मग इथे परत आपण कॅल्क्युलेशन करूया. कॅल्क्युलेशन ऑफ सॅलरी, थर्ड वर्किंग नोट म्हणूयात. कॅल्क्युलेशन ऑफ सॅलरी कुणाला मिळत आहे ती सॅलरी, अमेला. म्हणून इथं पार्टनर घेऊया मिस्टर अमे. किती मिळत आहे, 3,000 पर मंथ. तर 1 इयरचं किती असणार आहे, म्हणून 3,000 गुणिले 12 केलं तर 3,000 गुणिले 12 किती येणार, 36,000. म्हणजे अमेला सॅलरी फर्म किती देणार आहे, 36,000. आता पार्टनरला सॅलरी मिळत आहे म्हणजे पार्टनरचं ते इन्कम झालं. म्हणून पार्टनर करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतला आपण बाय सॅलरीज अकाउंट. अमेला मिळत आहे म्हणून त्याच्या कॉलममध्ये आपण 36,000 केलं आणि आशिषच्या कॉलममध्ये डॅश. त्यानंतर नेक्स्ट इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे बघूयात आपण. नेक्स्ट इन्फॉर्मेशन काय दिले, मिस्टर आशिष इज इंटायटल टू गेट कमिशन ॲट द रेट 5% ऑन नेट सेल्स विच इज ₹4 लाख. आशिषला फर्म काय देत आहे, कमिशन देत आहे 5% नेट सेल्सच्या. मग याची पण आपण वर्किंग नोट घेऊया. वर्किंग नोट नंबर 4, कॅल्क्युलेशन ऑफ कमिशन. कॅल्क्युलेशन ऑफ कमिशन कुणाला मिळत आहे, आशिषला. म्हणून मिस्टर आशिष किती पर्सेंट कमिशन मिळत आहे, 5% नेट सेल्सच्या. नेट सेल्स किती आहेत, 4 लाख इंटू 5% म्हणजे 5/12 केलं. म्हणून 4 लाख गुणिले 5/100 केलं तर किती येणार, 20,000. म्हणजे कमिशन आशिषला किती मिळत आहे, 20,000. आता कमिशन पार्टनरला मिळते म्हणजे पार्टनरचं इन्कम असणार आहे म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतला आपण बाय कमिशन अकाउंट. आशिषला किती मिळत आहे, 20,000. म्हणून आशिषच्या कॉलममध्ये 20,000 घेतलं आणि अमेच्या कॉलममध्ये काय केलं, डॅश केलं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे, द डिव्हिजिबल प्रॉफिट ₹90,000
फर्मला प्रॉफिट किती झाले म्हणून सांगितलेलं आहे, 90,000 प्रॉफिट झालेला आहे. आता हा जो 90,000 प्रॉफिट आहे या दोन्ही पार्टनरच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. आता प्रॉफिट झाला म्हणजे पार्टनरचं इन्कम झालं, म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण घेतलं बाय प्रॉफिट अँड लॉस, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट झालं म्हणून इन ब्रॅकेट प्रॉफिट मेन्शन करू. किती प्रॉफिट झालं, 90,000. मग ते आपण आधी डिस्ट्रीब्युशन करून घेऊयात. मग वर्किंग नोट नंबर 5 घेऊया. डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट, डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. फर्स्ट पार्टनर आहे मिस्टर अमे. प्रॉफिट आपल्याला किती झालेला आहे, 90,000 झालेला आहे. 90,000 प्रॉफिट इंटू अमेचा शेअर किती आहे, 3/5 आहे, म्हणून 3/5. मग 90,000 गुणिले 3/5 केलं तर किती येणार, 54,000. आणि त्यानंतर दुसरा पार्टनर आहे आपला मिस्टर आशिष. मिस्टर आशिष प्रॉफिट किती झालं, 90,000 आणि त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो किती आहे, 2/5 आहे, म्हणून 90,000 गुणिले 2/5 केलं तर किती येणार आहे, 36,000 येणार आहे. म्हणजे अमेला किती प्रॉफिट झाला, 54,000 आणि आशिषला किती झाला, 36,000. मग ते आपण घेऊया त्यांच्या अकाउंटला. अमेला किती झालं आहे प्रॉफिट, 54,000 आणि आशिषला किती झालेला आहे, 36,000. मग सगळे आपला प्रॉब्लेम इथे झालेला आहे, सगळ्या त्याचे ॲडजस्टमेंट. आता हे आपण अकाउंट काय करूया, टॅली करून घेऊयात. फर्स्ट ऑफ ऑल आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे टॅली करून घेऊया. बोथ साईड टोटल किती येते, अमे 1,00,000 आणि आशिष किती, 50,000. डिफरन्स आपला कुठे पडतो, डेबिट साईडला, म्हणून टू बॅलन्स कॅरी डाऊन, टू बॅलन्स कॅरी डाऊन. अमे किती, 1,00,000 आणि आशिष किती, 50,000. मग हाच बॅलन्स आपण फॉरवर्ड करतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. अमे किती, 1,00,000 आणि आशिष किती, 50,000. त्यानंतर ना पार्टनर्स करंट अकाउंट टॅली करून घेऊयात बोथ साईड. पहिला अमे या कॉलमची टोटल करूया. क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे बघा, 10,000 प्लस 36,000 प्लस 54,000 किती टोटल येते, 1,00,000. बोथ साईड टोटल घेऊयात, 1,00,000. 1,00,000 मधून आपण 20,000 आणि 1,200 लेस केले तर किती येते, 78,800, 78,800. हा जो डिफरन्स आहे तो काय आपला कॅरी डाऊन आहे, म्हणून टू बॅलन्स कॅरी डाऊन, टू बॅलन्स कॅरी डाऊन किती आला, 78,800, 78,800. क्रेडिट साईडची टोटल घेऊया आशिषची. क्रेडिट साईड पण जास्त आहे डेबिट साईडपेक्षा. 5,000 प्लस 20,000 प्लस 36,000 किती येणार, 61,000. टोटल किती येणार, 61,000. आता 61,000 मधून 25,000 आणि 1,500 आपण लेस केले तर किती येतो, 34,500. मग घेऊया 34,500. मग हा जो कॅरी डाऊनचा बॅलन्स आहे तो आपण फॉरवर्ड करूया क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. अमेचं किती आहे, 78,800, 78,800 आणि आशिषचं किती आहे, 34,500, 34,500. म्हणजे अशा प्रकारे आपण फर्स्ट मेथडनं हे प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. त्यानंतर सेकंड मेथड बघणार आहोत, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये फक्त आपल्याला एकच अकाउंट प्रिपेअर करावं लागतं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, जे की आपण इथे फॉर्मॅट घेतलेलं आहे. डेबिट साईडला पार्टनर्स अमे फर्स्ट पार्टनर आणि आशिष, आणि क्रेडिट साईडला पर्टिक्युलर्स अमे आणि आशिष. आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला प्रॉब्लेममध्ये त्यांचं कॅपिटल दिलं होतं, म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेऊया बाय कॅश ऑर बँक अकाउंट, बाय कॅश ऑर बँक अकाउंट. किती आहे, अमेचं 1,00,000 कॅपिटल आहे इन्व्हेस्ट केलेलं, आणि ह्याचं किती आहे, आशिषचं 50,000. त्यानंतर प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे, आपण प्रॉब्लेम बघूयात परत एकदा.
परत प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, किती ड्रॉइंग्स विथड्रॉ केलेले आहे आम्हीनं 20,000 आणि आशिषनं 25,000. मग ड्रॉइंग्स विथड्रॉ केलेला आहे तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला घेऊया. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला घेऊया. टू ड्रॉइंग्स अकाउंट अमेचं किती आहे 20,000 आणि आशिषचं किती आहे 25,000. त्यानंतर नेक्स्ट इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे आपल्याला, त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती % चार्ज केलेला आहे 10% आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किती % चार्ज केलेला आहे 12%. मग आपण वर्किंग नोटमध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल इथं कॅल्क्युलेट केलेला आहे आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग पण कॅल्क्युलेट केलेला आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे पार्टनरचं इन्कम आहे म्हणून त्याच्या क्रेडिट साईडला घेणार आपण बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट. अमेचं किती आहे 10,000 आणि आशिषचं किती आहे 5,000. आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे पार्टनरचे एक्सपेन्सेस आहे म्हणून त्याच्या डेबिट साईडला येणार टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. अमेचं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स किती आलेलं आहे जे की आपण इथं वर्किंग नोटमध्ये केलेलं आहे बघा 1200 आणि आशिषचं किती आलेलं आहे 1500. मग ते घेऊया 1200 आणि 1500. त्यानंतर प्रॉब्लेममध्ये आपल्याला नेक्स्ट इन्फॉर्मेशन काय दिली होती की अमेला सॅलरी फर्म किती देत आहे 3,000 आणि आशिषला कमिशन किती दिलेलं आहे 5%. मग त्याप्रमाणे आपण इथं कॅल्क्युलेशन केलेलं आहे की अमेला सॅलरी किती देत आहे कंपनी 36,000 आणि कमिशन किती देत आहे आशिषला 20,000. मग आता सॅलरी आणि कमिशन हे पार्टनरचे इन्कम आहे म्हणून त्याच्या क्रेडिट साईडला घेतलं बाय सॅलरीज अकाउंट. अमेला सॅलरीज मिळत आहे म्हणून अमेच्या कॉलममध्ये घेतलं 36,000, आशिषच्या कॉलममध्ये डॅश बाय कमिशन अकाउंट. कमिशन हे आशिषला मिळत आहे म्हणून आम्हीच्या कॉलममध्ये डॅश केलं आणि आशिषच्या कॉलममध्ये आपण 20,000 घेतलं. त्यानंतर 90,000 प्रॉफिट झालेला आहे. त्या प्रॉफिटचं आपण इथं डिस्ट्रीब्युशनसुद्धा केलेलं आहे त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे. मग अमेला किती मिळतं 54,000 आणि आशिषला किती मिळतं 36,000. प्रॉफिट झाला म्हणजे त्या पार्टनरचं इन्कम आहे म्हणून त्यांच्या क्रेडिट साईडला आपण घेतलं बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इन ब्रॅकेट प्रॉफिट घेऊया कारण त्यांना प्रॉफिट झालेला आहे. अमेच्या कॉलममध्ये किती 54,000 आणि आशिषच्या कॉलममध्ये किती 36,000. आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट झालेल्या आहेत. आपण अकाउंट टॅली करून घेऊयात. बोथ साईड आपण टोटल घेऊयात. अमेच्या क्रेडिट साईडची टोटल जास्त येते म्हणून 10,000 1 लाख प्लस 10,000 प्लस 36,000 प्लस 54,000 किती टोटल येते 2 लाख टोटल येते 2 लाख. आणि 2 लाख मधून आपण 20,000 आणि 1200 लेस केले तर किती डिफरन्स येतो 1,78,800. 1,78,800 तो आपला कॅरी डाऊन आहे म्हणून टू बॅलन्स कॅरी डाऊन आपला किती आला 1,78,800. त्याप्रमाणे आपण आशिषच्या कॉलमची टोटल करूया. त्याची पण क्रेडिट साईड जास्त आहे 50,000 प्लस 5,000 प्लस 20,000 प्लस 36,000 किती टोटल येते 1,11,000. 1,11,000 मधून 25,000 आणि 1,500 लेस केलं तर किती डिफरन्स येतो 84,500. मग टू बॅलन्स कॅरी डाऊन आपलं किती आलं 1,78,800 आणि 84,500. आता हा जो बॅलन्स आहे तो फॉरवर्ड करूया क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन. अमेचं किती आहे 1,78,800 आणि आशिषचं किती आहे 84,500. म्हणजे अशा प्रकारे आपण हा जो थर्ड एक्झाम्पल बघितलेला आहे मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट यावर डिपेंड या एक्झामचं आपण अशा प्रकारे इथे सोल्युशन्स बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. थँक्यू फॉर लिसनिंग मी.